नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. पेपर 2 विषय मराठी याबद्दल आपण पाहतो आहोत हा व्हिडिओ. आणि यामध्ये आपण साहित्यिकांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण घेतलंय गौरी देशपांडे, डॉक्टर अरुणा ढेरे, गोदावरी परुळेकर आणि अनुराधा पाटील यांच्या साहित्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यांनी कोणती कादंबरी लिहिली, कथा लिहिली, कविता संग्रह लिहिलं, या सगळ्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. आणि त्यांना पुरस्कार कोणते मिळाले तेही सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपली मराठीची बॅच आहे ती येत्या 8 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा पूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास असणार आहे. पूर्ण 10 युनिट्सचे PDF सुद्धा तुम्हाला मिळेल, ते तुम्ही डाउनलोड करू शकाल. सोबत पूर्ण सिलेबसवर 20+ अधिक टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे आणि घटकनुसार सुद्धा तुम्हाला तासनी मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये आहे, पण खास ती तुमच्यासाठी 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, एनरोल करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये जायचं, त्यामध्ये मराठी लिहायचं. त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने 2 कोर्सेस दिसेल. त्यामध्ये UGC नेटसेट मराठी 2025 हे ओपन करायचं. त्यानंतर पब्लिश कोर्स केल्यानंतर आपल्याला कंटेंट असं दिसणार आहे. त्यामध्ये बघा, MS सेट पेपर 1, पेपर 2, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट असं सगळं तुमच्यासाठी कंटेंट अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच याचा फायदा घ्या. चला तर मग सुरुवात करूया. डॉक्टर अरुणा ढेरे, इसवी सन 1957 या मराठी भाषेतील लेखिका आणि कवयित्री आहेत. त्यांचे प्रकाशित साहित्य आहे समीक्षात्मक लेखन, काढोख आणि पाणी. ठीक आहे, तर ते 1991 मध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या. आजकाल काय होतं, आपल्याला प्रश्न कोणत्या साली कोणतं प्रकाशित साहित्य झालंय, कोणती कादंबरी आली, कोणते पुस्तक आले ते विचारलं जातं. त्यामुळे हे वर्ष जे आहे, प्रकाशन वर्ष खूप महत्वाचे ठरतात. त्यामुळे सगळ्यांनी ते पण नोट करून घ्या. काळोखाचे कवळसे जे आहेत ते 1987 यामध्ये प्रकाशित झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर वैचारिक पुस्तके त्याने लिहिली होती. अंधारातील दिवे, अर्ध्या वाटेवर, उंच वाढलेल्या गवताखाली, उमदा लेखक, उमदा माणूस, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, कवितेच्या शोधात, जाणीवा जागा होताना, जावे जन्माकडे हे 1998 त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांची झेप, त्यांचे अवकाश, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे आणि प्रतिष्ठेचा प्रश्न अशा पद्धतीने त्यांनी वैचारिक पुस्तके सुद्धा लिहिलेली आहे. त्यानंतर प्रेमातून प्रेमाकडे, भगव्या वाटा, मराठी प्रेम कविता, शांता शेळके यांच्या सहयोगाने, महाद्वार, मैत्री, कल्याण पंडित यांची राजतरंगी, रूपोत्सव, लावण्य यात्रा, लोक आणि अभिजात, लोकसंस्कृतीचे रंगरूपे, विवेक आणि विद्रोह, डॉक्टर विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार, विस्मृती चित्रे 1998, शाश्वती शिदोरी, शोध मराठीपणाचा, स्त्री आणि संस्कृती अशा पद्धतीने ते त्यांनी वैचारिक पुस्तके लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांचे कविता संग्रह आहेत ऊन उतरणीवरून, यामध्ये अरुणा ढेरे यांच्या निवडक कविता संग्रह आहेत. प्रकाशन कोणी केलंय? सुरेश एजन्सी यांनी. जावे जन्माकडे हे सुद्धा कविता संग्रह आहे. निरंजन 1994 मध्ये त्यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर प्रारंभ नावाचा कविता संग्रह आहे 1986 मधलं. त्यानंतर मंत्राक्षर आहे 1990 मधलं आणि यक्षत रात्र आहे 1987 मधले. निळ्या पारदर्शक अंधारात 2004 आणि बंद अंधेरो से हे आहे हिंदी त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. ठीक आहे. नंतर कथाकार संग्रह आहेत अज्ञान झऱ्यावर रात्री 1995 ला. नंतर काळोख आणि पाणी 1991, कृष्ण किनारा 1992, नागमंडल 1987, प्रेमाकडून प्रेमाकडे, भगवा वाटा 1991, मन केले ग्वाही, मनातला आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्य यात्रा, वेगळी माती वेगळा वास 2002 पर्यंत त्यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर बालवाङ्मय आहे ताडोब्याच्या जंगलात, बालकविता, मामाचं घर, सुंदर जगे, हे माझे घर, हे सगळं त्यांनी बालवाङ्मय लिहिलेलं आहे. संपादक आहे स्त्री लिखित मराठी कविता, स्त्री लिखित मराठी कादंबरी 1950 ते 2010, पद्मगंधा प्रकाशन. इंदिरा याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. कविता संग्रह, इंदिरा संतांच्या कविता संग्रह आहेत. 1919 साली यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षपदी होत्या आहेत. ठीक आहे, चला. त्यानंतर गोदावरी परुळेकर यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. यांचा जन्म 14 ऑगस्ट 1908 आणि निधन 8 ऑक्टोबर 1996 ला झालेलं आहे. माहेरचं नाव आहे गोदावरी गोखले आणि या भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, मराठी लेखिका सुद्धा होत्या. ठीक आहे. प्रकाशित साहित्य आहे यांचे जेव्हा माणूस जागा होतो, डहाणू परिसरातील आदिवासीच्या लढाईचे वास्तव्य मांडणारे पुस्तक आहे. त्यानंतर बंदीवासाची 8 वर्ष, कैदेतील स्त्रियांच्या कहाण्या सांगणारे पुस्तक. त्यानंतर आदिवासी रिव्होल्ट नावाचं सुद्धा त्यांचं साहित्य प्रकाश आहे.
नंतर 1972च्या साहित्य अकादमी पुरस्कार जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत अनुराधा पाटील यांचं 5 एप्रिल 1953 पहूर जामनेर तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. नंतर या मराठी कवयित्री व साहित्य अकादमिक पुरस्कार प्राप्त लेखिका आहेत. त्यांचा जन्म एक सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आणि इंग्रजी सोडून मॅट्रिक आरटी लेले पहूर येथे यांनी त्यांनी केलेले आहे. प्रकाशित साहित्य दिगंध 1981 साली पण आले आहे. मग त्याची आवृत्ती आली 1990 आणि 92. तरी हे 1985 ला आलेलं आहे. 97 मध्ये त्यांची आवृत्ती आली. दिवसेंदिवस 1992 आणि 97. वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ 2005 मध्ये आलेला आहे आणि कदाचित अजूनही 2017 मध्ये आलेला आहे. काय प्रकाशित कविता संग्रह आहेत त्यांचे. त्यानंतर प्रौढ साक्षरांसाठी दीर्घकथा त्यांनी लिहिली होती नवसाला पावली डॉक्टरी. ठीक आहे. त्यानंतर अनुवाद त्यांनी भरपूर केले आहे. पाटील यांचे कवितांचे हिंदी अनुवाद पण आहेत. दरसल 2012. अनुवादक प्राध्यापक निशिकांत ठकार. अनुराधा पाटील रे टाळवी मराठी कवितांचा राजस्थानी अनुवाद हिंदी, इंग्रजी, उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, जपानी या इत्यादी भाषांमध्ये सुद्धा त्यांच्या नियतकालातून अनुवाद प्रसिद्ध झालेला आहे. त्यात हिंदी व इंग्रजी वाङ्मयांच्या नियतकालामधून मोठ्या प्रमाणावर अनुवाद प्रसिद्ध झालेला आहे. ठीक आहे. नंतर इतर काही साहित्य त्यांचे काही कथा आहेत. उडिया कवितांची भाषांतरे आहे. हिंदी कथा आहेत. समकालीन कवितेवर समीक्षणपर लेखन आहे. वाङ्मय मुलाखती आणि भाषणे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतोय गौरी देशपांडे यांचं पाहूया. गौरी देशपांडे यांचा जन्म जन्म 11 फेब्रुवारी 1942, 1 मार्च 2003 या साली त्यांचं निधन झालं. या मराठीतील लेखिका आहेत. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललित लेखर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांश सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहे आणि मराठी बरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे. ठीक आहे. संशोधक देशपांडे यांचे आई लेखिका संशोधन इरावती कर्वे होत्या आणि दिनकर धोंडो उर्फ डी कर्वे त्यांचे वडील होते. ठीक आहे. नंतर गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची आपण वाचण्यास मिळते. गौरी माणसाच्या देहाकडे स्त्री देह आणि पुरुष देह यांचं निखळ मानवी देह म्हणून बघितलं जातं आणि बिटवीन बर्ड्स या काव्यसंग्रह देशपांडे पहिलं पुस्तक होतं. कोणतं? 1968 साली प्रकाशित झालेलं बिटवीन बर्ड्स. ठीक आहे. त्यानंतर अरेबियन नाईट्स, 1000 रात्री आणि 1 रात्र असे त्यांचं आहे. नंतर आहे हे असं आहे 1976. उत्खनन 2002. एक एक पान गळवया 1980. गॉफ 1999. ठीक आहे. ड्रेट डिपार्चर, तेरुओ काही दूरपर्यंत 1985. दुरस्तर हा घाट आणि थांब, निर्घाटी, चंद्रिकेग, सारिकेग आणि बिटवीन बर्ड्स. ठीक आहे. त्यानंतर बियॉन्ड द स्टेटस हाऊस, मुक्काम, द लॅक्डेसियल स्वीपर, लॉस्ट लव्ह अँड पाईन फॉर व्हॉट इज नॉट आहे मनोहर तरी या पुस्तकाचा काय आहे? अनुवाद आहे सुनीता देशपांडे यांचा. विचुण्याचे धडे 7 युगस्तर लघुकथा. ठीक आहे. गौरी देशपांडे यांच्यावर लिहिलेले गेलेले पुस्तक आहे गौरी मनातले 2005, गथा गौरीची 2008. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 4 साहित्यिकांचे पुस्तके, पुरस्कार आणि त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलेलं आहे आणि ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत. नक्की याचा फायदा घ्या आणि येत्या 8 सप्टेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.